महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। काळजाचा ठोका चुकला आणि रोमच्या जवळून गेले मिसाईल। लातूरची कन्या नेहाचं युद्धग्रस्त दुबईतून थरारक अनुभव। सुरक्षेसाठी पालकांचा जीव टांगणीला। युद्धाच्या ठिणग्या आता थेट विद्यार्थ्यांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्या आहेत। न्यू दुबई येथे रोबोटिक इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या लातूरच्या नेहा मनोज मिसार हिच्या हॉस्टेल रूमच्या अगदी जवळून मिसाईल गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे लातूरमधील सरस्वती कॉलनी भागात राहणाऱ्या तिच्या आईवडिलांची झोप उडाली असून जिल्हा प्रशासनाने आता या प्रकरणी हालचाली सुरू केल्या आहेत। लातूरच्या सरस्वती कॉलनीतील सोनाली मिसार यांची कन्या नेहा ही उच्च शिक्षणासाठी गेल्या सप्टेंबरमध्ये न्यू दुबईला गेली होती। ती तेथे रोबोटिक इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत आहे। सध्या त्या भागात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। नेहा ज्या हॉस्टेलमध्ये वास्तव्यास आहे तिथल्या 5व्या मजल्यावरील तिच्या रूमच्या अगदी जवळून एक मिसाईल गेल्याची माहिती तिने आई-बाबांना दिल्याने चिंता वाढली आहे। नेहाने फोनवरून ही माहिती आपल्या आईवडिलांना दिली। नेहा आणि तिच्या सोबतच्या मैत्रिणी सुरक्षित आहेत, पण डोळ्यादेखत मिसाईल रूमच्या बाजूने गेल्याची भीषणता तिने मांडली। ही भीषणता ऐकून आई सोनाली मिसार प्रचंड काळजीत आहेत। नेहा सध्या आईच्या सतत संपर्कात असली तरी तिथली अशांतता पालकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मिसाईलच्या घटनेनंतर नेहा आणि तिच्या सोबत असलेल्या इतर विद्यार्थिनींना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे। ही माहिती मिळताच मिसार कुटुंबाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधून सर्व परिस्थितीची कल्पना दिली आहे। मुलीचा फोन आल्यापासून आमचा जीव टांगणीला लागला आहे। प्रशासनाने तिला आणि तिथल्या भारतीय विद्यार्थ्यांना लवकरात लवकर सुरक्षित मायदेशी आणावे हीच आमची विनंती आहे। ती सध्या दुबईमध्ये आहे। 2025 सप्टेंबर महिन्यामध्ये ती गेलेली आहे आणि तिथे सध्या फर्स्ट इयर AI इंजिनिअरिंगसाठी ती तिथे गेलेली आहे आणि तिथे सेफ आहे म्हणूनच आम्ही तिला तिथे पाठवलेलं आहे। पण हे असं अचानक घडेल म्हणून काही माहिती नव्हतं आणि जशी न्यूजवर हे ऐकलं तेव्हा म्हणजे काही समजत नव्हतं की काय करावं हे ते। आणि तिथे तिच्या जवळ आसपासच मिसाईल वगैरे पडायला लागल्यात आणि जेव्हा तिने घाबरून कॉल केला, कारण की सगळे स्टुडंट घाबरलेले आहेत आणि मी सरकारला एकच विनंती करते की फक्त माझ्याच मुलीसाठी नाही तर सर्व स्टुडंटसाठी त्यांनी मदत करावी हीच माझी विनंती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, लातूर।